तर हे छान आहे ना आर्टिफिशियल प्लांट्स आहेत. आता खूप छोटे त्यामुळे मला हे रिटर्न करावं लागलं. तर असं हे आहे पॉट्स. हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आज मी तुमच्याबरोबर माझी छोटूशी मिशोची शॉपिंग शेअर करणार आहे, जी तुम्हाला इथे दिसतेच आहे. थोडे 4-5 आयटम आहे, म्हटलं चला ते तुमच्यावर शेअर करूया. आणि आता जस्ट म्हणजे 5-10 मिनिटच झाले तर तेव्हाच एक फ्लिपकार्टचं एक पार्सल आलेलं आहे. तर यातही काय आहे आणि खरंच युजफुल आहे की नाही तर ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर बघू, मी पण फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे कसं आहे काय वगैरे बघूया आपण. तेव्हा मिशोला ऑफर चालू होती ना, तेव्हा मी ह्या सगळ्या वस्तू मागवलेल्या होत्या. जर मिशोवर आपल्याला स्वस्तात मस्त वस्तू जर भेटत असतील ना तर का नको घ्यायला. आणि आपण सगळ्या गृहिणी अशा आहे ना, सगळ्या जणी काटकसर खूप करतात. आणि जर 200 रुपयाची वस्तू आपल्याला 100 रुपयाला जर भेटत असेल आणि तिची जर क्वालिटी सुद्धा छान असेल ना तर का नको घ्यायला. जेव्हा पण मिशोवरनं मी शॉपिंग करते, तर सगळ्याच वस्तू माझ्या चांगल्या येतील असं नाही बरं का. काही फॉल्टी सुद्धा असतात, काही कट झालेलं असतं, ब्रेक झालेल्या असतात, तर त्या मी रिटर्न करत असते. तर हे आहे फॉलिंग आर्टिफिशियल प्लांट. जे काही माझं टीव्ही युनिट आहे ना, तर तिथे मला हे ठेवायचं आहे. त्याने मला तिथे डेकोरेटिव्ह करायचं आहे, जेणेकरून माझं टीव्ही युनिट अजून छान दिसेल. आणि खूप सुंदर आहे. आणि ह्या माझ्या मते ना एक्स्ट्राच्या त्यांनी वेली दिलेल्या आहेत बरं का, कारण याला कुठेही जागा नव्हती. जिथे जागा होती तिथे मी लावून दिलं. आणि ह्या ज्या काही आहे ना तर मग त्या एक्स्ट्राच्या आता त्या मी नंतर लावून देईल परत एकमेकांवर. ह्या ज्या काही वेली आहे ना, याची लेंथ अजून मोठी असते ना तर अजून छान लुक दिलं असतं बरं का त्याने. आणि हे जे मटेरियल आहे तर प्लास्टिक मध्ये दिलेलं आहे, मस्त आहे. त्यानंतर ही आहे दुसरी गोष्ट. हे सगळे पार्सल मी चेक करून घेतलेले आहे. फक्त हे काही यूज बघितलेलं नाहीये, कारण ते आता आलं. कारण जेव्हा ऑर्डर येते ना तर एकदा चेक सुद्धा करून घ्यावं लागतं कशी आलेली आहे, नाही तर मग लगेच रिटर्न करून द्यायला. तर हे सगळे मी चेक करून घेतले होते, पण काही पार्सल नंतर येत होते. आणि त्यामुळे मग म्हटलं सगळे जेव्हा कलेक्ट होतील एका वेळेस तेव्हाच तुमच्यावर शेअर करूया. तर हे माझं आहे दुसरं पार्सल. पण तसं म्हणायला गेलं की जे काही पार्सल आहे ना हेच पहिल्यांदा आलं आणि जे काही पार्सल आहे ना ते आत्ता आलेले आहे. ही आहे ऑइल डिस्पेन्सर बॉटल. खूप सुंदर, खूप क्यूट अशी ही काचेची बॉटल दिलेली आहे. ॲडॉब सिलिकॉन अँड प्लास्टिक लीड, मेड बाय बोरोसिलिकेट ग्लास, एन्व्हायरमेंटल अँड हायजीन, लार्ज कॅपॅसिटी, इझी टू रिफिल, 2 in 1 डिझाइन, इझी टू कंट्रोल. आणि त्याचं जे काही ओपनिंग माउथ आहे ते छान व्हाईट दिलेलं आहे, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये तेल खूप इझिली भरू शकतो. त्याचबरोबर त्यामध्ये खूप सुंदर असा ब्रश दिलेला आहे. जेव्हा आपल्याला डोसे बनवायचे असतात किंवा आप्पे असू द्या, इडली असू द्या, ऑइल आपल्याला असं छान स्प्रेड करायचं असतं, त्यावेळेला ह्या ब्रशची खरंच खूप गरज भासते. आणि जेव्हा मी त्या दिवशी आप्पे बनवले होते ना, माझ्याकडे असा काही ब्रश वगैरे नव्हता बरं का. तर तेव्हा मला हे जे काही प्रोडक्ट होतं ना, तर ते मला असं छान माझ्या डोळ्यांसमोर दिसत होतं, की हे मी Mishoवर बघितलेलं आहे बरं का. हे आपल्याला घ्यावाच लागेल आणि तेव्हाच ठरवलं, की आपण हे नक्की बाय करायचं. आणि जेव्हा ऑफर चालू झाली ना, तेव्हा मी पहिलं प्रोडक्ट जे बाय केलं ना, तर ते म्हणजे हे ऑइल डिस्पेन्सर. खूप छान, खूप क्यूट अशी छोटूशी बॉटल आहे ग्लासची. खरंच खूप छान आहे. त्यानंतर मी मागवले होते असे छान कलरफुल असे प्लांटर्स. खूप सुंदर, खूप क्यूट आहे. कलर सुद्धा खूप छान-छान कलरमध्ये अवेलेबल आहे. आणि त्याखाली जी प्लेट्स दिलेले आहे ना सेम कलरमध्ये, तर ते लूक खूप सुंदर दिसतंय. आणि हे मी मागवले होते छान माझे प्लांट्स लावण्यासाठी. पण एक प्रॉब्लेम होऊन गेला. त्याची साईज जरा छोटी झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं जे काही बॉटम आहे ना, तो खूप छोटा आहे. कारण पूर्ण प्लांट हे डिपेंड असतं मुळांवर, रूट्सवर. तर ते इकडे-तिकडे पसरायला किंवा स्प्रेड व्हायला ना तिथे जागाच नाहीये. त्यामुळे मी त्यामध्ये कोणतंही प्लांट लावलं असतं तर ते व्यवस्थित ग्रो झालं नसतं. त्यामुळे मी ते रिटर्न केलं. आणि अजून एक सुद्धा प्राईसच्या मानाने जरा मला त्या महागच पडत होत्या. त्यामुळे मी ते रिटर्न केलेलं. आणि ही जी काही वस्तू आहे, हे जे काही प्रॉडक्ट आहे ना, याची सुद्धा एक गंमतच आहे. आणि शक्यतो माझं असं असतं, कोणती वस्तू आहे, त्या वस्तूला किती पैसे दिले तर बरोबर आहे किंवा वेस्ट जाताय का आपले पैसे, त्यानुसार मी शक्यतो ऑर्डर करत असते.
आणि ह्या प्रोडक्टची जी काही पॅकिंग होती ना खूप जबरदस्त होती आणि हा जो काही बॉक्स आहे ना मी 5 मिनिटं इकडे तिकडे कसा ओपन करू त्यामध्येच घालवलेले आणि नंतर मला कळलं अरे किती सोपं होतं, किती म्हणजे पटकन आपण ते ओपन करू शकत होतं. तर ह्या आहे माझ्या 12 कलरच्या खूप सुंदर क्यूट अशा लिपस्टिक ज्या मी पहिल्यांदा ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत. तर ह्या आहे 2.5 ml च्या 12 लिपस्टिक दिलेल्या आहे. कलर जे आहे तर ते सगळे न्यूड एकदम लाईट कलर दिलेले आहे. फक्त हे 1 2 3 तर हे 3 जे कलर आहे ना तर ते जरा डार्क मध्ये जातात. पण जेव्हा आपण साडी वगैरे किंवा लग्न वगैरे असतं ना तेव्हा असे डार्क कलरच लागतात, नाही तर मग ते दिसत सुद्धा नाही. डिपेंड आपण कसं गेटअप केलेलं आहे त्यावर आहे हे. तर त्या सुद्धा युजफुल आहे. पण हे जे काही सगळे कलर आहे ते आपण डेली यूजला वापरू शकतो आणि 2.5 ml आहे. कुठेही निघालं पर्समध्ये टाकू शकतो. छोटंसं आपल्याकडे जर छोटेसे क्लचेस असतात तर त्या क्लचेसमध्ये सुद्धा टाकून घेऊ शकतो किंवा अहुंच्या खिशामध्ये जरी टाकून दिलं ना तरीही चालून जातं. तर हा एक सेट जो आहे ना तो 150ला मागवला. ऑफर चालू होती. ऑफरमध्ये पटकन ते मी बाय करून टाकला आणि 150ला पडला आणि मला असं वाटलं की मी ऑर्डर केलेली नाही आहे. तर 10-15 मिनिटामध्ये ना त्याची प्राईस लगेच वाढली 100 रुपयाने. तर माझ्यामध्ये 256 रुपीजला हा जो काही दुसरा पॅक आहे तो मी ओपन नाही केला, तो मी रिटर्न देणार आहे. तर हे 2 पॅक आलेले होते आणि 10-15 मिनिटांमध्ये याची प्राईस 100 रुपयाने वाढली. मग म्हटलं ठीक आहे, जो 150 वाला आहे तो घेऊन घेऊ आणि हा जो काय आहे ना हा रिटर्न देऊया. त्यामुळे मी याला रिटर्न देणार आहे आणि तसंच मी ते पॅक ठेवलेलं आहे. अजिबात ओपन वगैरे करून नाही बघितलं आणि मात्र मी यूज करून बघितलं आणि आज सुद्धा मी त्यातलीच एक लिपस्टिक लावलेली आहे. तर छान आहे, खूप सुंदर आहे. कॅरी करायला सुद्धा किती छोटीशी लिपस्टिक आहे, इतकुशी लिपस्टिक आहे. त्यानंतर यामध्ये वॉलपेपर आहे. तर वॉलपेपर मी जेव्हा लावणार आता ना तर तेव्हाच मी तुम्हाला दाखवते. तर हा वॉलपेपर मी कशासाठी मागवला किंवा कुठे लावणार आहे आता घरामध्ये तर ते मी तुम्हाला लावतानाच दाखवते कुठे लावायचं आहे मला. आणि वॉलपेपरची अशी गंमत आहे ना तो जितका छान दिसतो, खूप सुंदर लुक येतं ह्या वॉलपेपरमुळे. तर पण लावायला सुद्धा तेवढाच डिफिकल्ट असतो. थोडा जरी बबल वगैरे आला मध्ये, थोडी जरी हवा गेली ना तरी सुद्धा हा वॉलपेपर एक खूप त्रास देतो, लावायला खूप वेळ लागतो. तर हा आहे छान असा वॉलपेपर. तर एका ड्रॉवरसाठी मागवलेला आहे मी आणि ते तुम्ही आता लावेल आणि तुमच्यावर पुढे मी शेअर करते कुठे लावायचं आहे मला तो. तर लावायला बघा किती वेळ लागणार आहे मला त्यांना. तर ही आहे त्यानंतरची ऑर्डर आणि यांच्या सगळ्या प्राईस मी वरती दिलेल्या आहे, कारण प्राईस माझ्या लक्षात राहत नाही. जेव्हा मी व्हिडिओ एडिटिंग करेल ना तर त्यावेळेला मी चेक करेल आणि स्क्रीनवर देऊन टाकेल. फ्लिपकार्टवरनं मी मागवलेलं होतं पोर्टेबल मिनी सिलिंग मशीन 2 in 1 USB रिचार्जेबल हीट सीलर विथ कटर. तर हे जे काही मशीन आहे ना एकदम स्टॅपलर सारखं दिसतं आणि छोटूसं आहे स्टॅपलर सारखं. जे छोटं स्टॅपलर असतं ना बघा तर त्यानुसारच दिसतं. हे खरंच खूप छान आहे बरं का. आणि त्याचे रिव्ह्यू मी चेक केले होते. तर एक रिव्ह्यू तर असा होता ना की त्यामधले सगळे पार्ट्स ओपन करून ठेवलेले होते की घेऊ नका, अजिबात युजफुल नाहीये हे प्रोडक्ट. आणि काही रिव्ह्यू असे होते खूप छान आहे, युजफुल आहे, नक्की गो फॉर इट. तर असे सुद्धा रिव्ह्यू होते. आता कसं असतं काही पीसेस खराब निघतात, काही पीसेस चांगलेही निघतात, सगळंच खराब असेल असं नाही ना. तर त्यानुसार ते रिव्ह्यू आलेले होते. ज्यांना चांगलं भेटलं तर त्यांना चांगले रिव्ह्यू होते आणि ज्यांना फॉल्टी भेटलेले त्यांचे म्हणजे रिव्ह्यू पण तसेच होते. मला पण जे रिव्ह्यू बघून असं वाटलं घेऊ की नको. मला थोडं टेन्शनच आलं होतं, पण मला असं ट्राय करायला खूप आवडतं. एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. नाही आवडलं किंवा युजफुल नाही वाटलं तर आपण रिटर्न करूया. तर असं मी नेहमी करत असते. ट्राय करायला काहीच हरकत नाहीये. तर घरामध्ये एक पास्त्याचं पॅकेट होतं, म्हटलं तेच घेऊया आणि त्याच्यावरच जरा एक्सपेरिमेंट करूया. म्हणून मी त्याला थोडंसं कट करून घेतलं आणि हे कटरही आहे हे काही मला माहिती नव्हतं बरं का सुरुवातीला. त्यामुळे मी कात्री जी असते कैची तर सीझर तर त्यानेच मी ते कट करून घेतलं आणि जसे माझे तुम्हाला एक्सप्रेशन दिसत आहे ना त्यावरून कळलंच असेल की हे प्रोडक्ट कसं आहे. तर खरंच युजफुल आहे. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की कटर हे आहे हे मला माहित नव्हतं, त्यामुळे कात्रीने मी ते कट करून घेतलं आणि आता मला इथे कळलं की हे कटिंगचं सुद्धा काम करतं. तर इथे आहे ऑन ऑफचं बटन. जसं आपण आपला मोबाईल चार्जिंग करतो तसं याला चार्जिंग करायचं. USB रिचार्जेबल आहे ते आणि इथे मी कट करून घेतलेलंच होतं. म्हटलं चला आता यावर तुम्हाला मी एक्सपेरिमेंट करून दाखवते. हे
जे काही फर्स्ट बटन दिलेलं आहे त्यावर खूप छान अशी स्माइली दिलेली आहे आणि त्याला प्रेस केलं आणि थोडं असं ओढल्यासारखं केलं तर ते छान सील झालं. आणि त्यानंतर मग दुसरं बटन कशासाठी आहे ते काही मला माहिती नव्हतं आणि तेव्हा म्हटलं चला याला पण ट्राय करून बघूया. तर त्याला जेव्हा मी ट्राय केलं तर ते कटिंगचं काम केलं त्याने आणि तेव्हा मला कळलं की अरे हे कटरचं पण काम करतं. आणि तसं म्हणायला गेलं तर बॉक्सवर किंवा त्याचं नावच आहे सीलिंग आणि कटिंग, पण मी तेवढं लक्ष दिलेलं नव्हतं ना, त्यामुळे मला माहितीच नव्हतं. हा माझा ऑनेस्ट रिव्ह्यू होता बरं का तुमच्यासाठी. जे मला माहिती आहे तर माहित आहे, नाही माहित तर नाही. तर चला असा होता माझा आजचा हा छोटूसा व्हिडिओ. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा आणि ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. नक्की कमेंट करा कशी वाटली शॉपिंग. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.